ब्रेकफास्ट आढावा सिटी 60 मधून। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या एसआयटी चौकशीचा आज 12वा दिवस। काल देखील अशोक खरातची एसआयटीकडून 5 तास चौकशी। खरातनं मालमत्ता घेण्यासाठी एवढी माया कुठून आणली याचा तपास एसआयटी करत असल्याची सूत्रांची माहिती। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए रडारवरती। खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 चार्टर्ड अकाउंटंटची चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती। एसआयटी सीएनकडून खरातचा संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याच्या तयारीत। बंधू खरातच्या मोबाईलमध्ये नेत्यांचे नंबर डमी नावानं सेव्ह असल्याचा संशय। त्यामुळे खरातला सोबत घेऊन डेटा वेगवेगळ्या नावानं सेव्ह केला जाणार असल्याची माहिती। डेटा रिकव्हरीनंतर त्याच्या संपर्कामध्ये कोण कोण होतं याची माहिती समोर येणार। अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांच्या अडचणी वाढल्या। आज रुपाली चाकणकरांची चौकशी होण्याची शक्यता। शिवनिका संस्थेच्या सगळ्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर पुण्यामध्ये आज रुपाली चाकणकरांविरोधामध्ये आंदोलन। बंधू अशोक खरात विश्वस्त असलेल्या मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराला 1,05,00,000 निधी। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना 2018ला पर्यटन विकास योजनेमधून निधी, मात्र निधी देण्याचा प्रस्तावच गायब। त्यामुळे पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह। अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचा संशय। खरातनं 2022 साली भाऊ दिलीप खरातला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। खरातचा भाऊ सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरीतील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे। अशोक खरात प्रकरणानंतर अनिसकडून राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेचं आयोजन। 3 एप्रिल रोजी नाशिकच्या सेटू भवनामध्ये परिषदेचं आयोजन। खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार। अमरावतीत बंधू खरात विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन। शहरातील राजकमल चौकामध्ये खरात विरोधामध्ये आंदोलन। तर खरातला मदत करणाऱ्यांवरती कारवाईची अनिसची मागणी आहे। नवी मुंबईतील 10वी पास असलेल्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रेकडून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण। लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण या प्रकरणी नवी मुंबईसोबत मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आरोपीवरती गुन्हे दाखल। वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यच्या पीडितेच्या पतीकडून मारहाण। बंधू ऋषिकेश वैद्य पीडितेला फोन आणि मेसेज करून त्रास देत असल्यामुळे एका बैठकीमध्ये पीडितेच्या पतीकडून ऋषिकेश वैद्य आणि मध्यस्थाला देखील मारहाण। या प्रकरणी पीडितेच्या पतीकडून गुन्हा दाखल। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं। चौकशी होईपर्यंत पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवरती जाण्याचे आदेश। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी। तुषार दोशींना सक्तीच्या रजेवरती पाठवणं म्हणजे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तात्पुरती मलमपट्टी। खासदार संजय राऊतांचा निशाणा। भाजपला जे साध्य करायचं होतं ते त्यांनी केल्याचा देखील राऊतांचा दावा। ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली। त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं। पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली। आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं। ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। तुमच्या खुर्चीखाली भाजपनं सुरुंग लावला ते बघा। ठाकरेंची शिवसेना फुटणार म्हणणाऱ्यांवरती संजय राऊतांचा पलटवार। पण शिवसेनेचे खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार। तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा, आणि ते भाजपनेच लावलेले आहेत। त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे। राजकीय शत्रू असले तरी मंगल कार्यामध्ये सहभागी होणं आपली संस्कृती। मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी लावली होती उपस्थिती। त्यावरून झालेल्या टीकेनंतर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। हा संघर्ष सुरूच राहतो, पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते। त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी, आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल
तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीय दृष्ट्या पाहू नये. उद्धव ठाकरेंनी बोलावली आज जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचा आढावा घेणार. अकोल्यातील अकोट पैल भागामध्ये काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवक आणि समर्थकांमध्ये राडा. एकानं चाकूनं हल्ला केला. राड्यामध्ये 4 जण जखमी. महापालिका निवडणुकीतील अंतर्गत वादामधून एमआयएमचे नगरसेवक सय्यद हाशम आणि काँग्रेस नगरसेवक अब्दुल करीम यांच्यामध्ये आधी शाब्दिक वाद आणि नंतर हाणामारी झाली. एकनाथ खडसेंसह त्यांची कन्या शारदा खडसे यांच्यावरती जळगावच्या भुसावळ तालुक्यातील बोदुवड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. महार वतनाची 6 एकर जमीन एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसेंनी साखर कारखाना सुरू करण्याचं सांगत आपल्या नावे खरेदी केल्याचा आरोप आहे. गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंच्या गाडीला अपघात. दिल्लीला जाण्यासाठी नागपूर एअरपोर्टकडे निघाले असता त्यांच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक. अपघातामध्ये खासदार पडोळे किरकोळ जखमी. पडोळेंच्या गाडीचा दर्शनी भाग चक्काचूर झालाय. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे उपस्थित होते. यावरून नितेश राणे यांनी ठाकरेंना लक्ष केलं. विरोधकांकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यांची सर्व दुकानं ही बंद झालेली आहेत. त्यामुळे त्यांनी वाढदिवसाला जाण्याची भूमिका घेतलेली असावी. यापुढे आता विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॉस मानावं. त्यांच्याशिवाय यांना पर्याय उरला नसल्याचा टोला हा नितेश राणे यांनी लगावलाय. सगळंच भांडवल संपलेलं आहे. दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये कारनं प्रवास करत असलेल्या तरुणांना बेदम मारहाण. एकमेकांकडे बघितल्याच्या रागामधून मारहाण केल्याची प्राथमिक माहिती. मारहाण करणाऱ्यांनी मोठमोठे दगड घालून 4चाकी गाडीची तोडफोड केली. साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट. 10 किलोमीटरचा परिसर हादरलाय. इमारतीच्या काचाही फुटल्यात. मात्र स्फोटाचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील सुपा घाणेगाव मधील औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिक कंपनीला आग. व्यंकटेश पॉली या कंपनीला आग. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अस्पष्ट आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडीच्या ओवळीये गावातील मधलीवाडी इथं धक्कादायक घटना. जमिनीच्या वादामधून कोयत्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू. दोघांना अटक. गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबामध्ये जमिनीवरून वाद होता. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील हिंगण गावामध्ये मोठ्या भावाकडून जमिनीसाठी वडील आणि भावाची हत्या. छोट्या भावाला 2 एकर आणि आपल्याला 1 एकरच जमीन दिल्याच्या रागामधून हत्या केली. घटनेनंतर आरोपी स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला. गडचिरोली चारमोशी मार्गावरील तळोधी गावाजवळ वऱ्हाडींच्या वाहनाचा भीषण अपघात. घटनेमध्ये 6 वर्षीय मुलीसह 5 जणांचा मृत्यू. तर अपघातातील मृतकांचे मृतदेह नेण्यास कुटुंबियांचा नकार. सतत घडणाऱ्या अपघातांवरती उपाययोजना करून मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी होती. गडचिरोलीच्या सिरोंचा शहरामध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक. एकाचा जागीच मृत्यू. 2 जण जखमी. राजाराम आरिगलेला असं मृतकाचं नाव आहे. पाम बीच रोडवरती महिनाभरापूर्वी झालेल्या अपघातामध्ये 2घांचा मृत्यू. मात्र अद्यापही पोलीस कारवाई नाही. प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. बीडच्या केजमध्ये पवनचक्कीच्या टॉवरवरील तार चोरताना 2 चोरट्यांचा मृत्यू. चोरी करताना टॉवरवरच कोसळल्याची घटना घडली आहे. तर साथीदारांनी मृतदेह गाडीमध्ये सोडून पलायन केल्यामुळे प्रकार उघडकीस आला. पुणे विमानतळावरती 77 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई. थायलंडमधून आलेल्या प्रवाशानं संत्र्यामध्ये लपवलेला तब्बल 76 किलो 580 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
कल्याणमधील युसुफ हाईट्स या इमारतीमध्ये तरुणाच्या घरी सापडलाय शस्त्रसाठा. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईमध्ये 19 वर्षीय तरुणाच्या घरामधून सुरा, गुप्ती आणि लोखंडी चाकू असा साठा जप्त. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकच्या नांदगावमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ. बँक, दुकानं आणि घरांची कुलपं फोडण्याचा प्रयत्न. वाढत्या घरफोडींच्या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिव तालुक्यामध्ये बाणगंगा नदीमधून अवैध वाळू उपसा तर वाळू उपशामुळे महापुरानंतर बाणगंगेच्या आजूबाजूच्या शेतजमिनीचे नुकसान तर परिस्थिती पूर्वपदावर येण्या अगोदरच वाळू माफियांकडून वाळू तस्करी. म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आजपासून अर्ज करता येणार. 29 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. 15 मे रोजी सोडत काढली जाणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गो लाईव्ह समारंभाद्वारे लॉटरीचा शुभारंभ होईल. आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्यासाठी सरकारची घाई. सुट्टीच्या दिवशी शनिवारी 104 तर रविवारी 103 2 दिवसांमध्ये तब्बल 207 GR काढण्यात आले. या आर्थिक वर्षामध्ये निधी खर्च करण्यासाठी सरकारच्या हातामध्ये केवळ 2च दिवस. नागपूर शहरातील विविध विकास कामं आणि प्रकल्प आढावा बैठकीमध्ये पाणी पुरवठ्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी OCWच्या अधिकाऱ्यांना खडसावलंय. फुटपाथवरती असलेलं अतिक्रमण हटवण्याचे देखील गडकरींनी निर्देश दिलेत. नागपूरमधील काटोल वरुड या सिमेंटच्या मार्गावरती मोठ्या भेगा. महामार्गाला पडलेल्या भेगांमुळे 10 दिवसांमध्ये महामार्गाला 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होती. आणि यानंतर थेट जाऊया शशिकांत शिंदे सध्या बोलतायत. राज्यावर गेला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका ही निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. त्याच्याचबरोबर ACBचे ते अधिकारी होते देवकर म्हणून, त्यांनी सुद्धा बळाचा वापर केला. अशा 2 अधिकाऱ्यांना काही पोलिसांवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. त्यांनी केली नाही केली तर आम्ही कोर्टात जाऊन त्याच्या संदर्भामध्ये ही जी निवडणूक झाली आहे प्रक्रिया ही पूर्णपणाने चुकीची आहे हे आम्ही कोर्टात जाऊन त्याला आव्हान देणार आहोत. नाही, दोषींवर कारवाई त्याच वेळेला करणं गरजेचं होतं असं आमची मागणी होती. अधिवेशनच्या काळामध्ये सुद्धा तशा प्रकारची मागणी आली, परंतु आज त्यांना तशा प्रकारची सक्तीवर जातात का अर्जितवर त्याची आता माहिती तुम्ही पण घ्या, मी पण घेतो. पण अर्जित रजेवर किंवा सक्तीच्या रजेवर गेल्याचं कारवाई उशीर झाली हे नक्की आहे. नाही, तसं काही झालेलं नाही आहे. काय झालं आहे की विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळेला संबंधिताची चौकशी करून कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्या बैठकीच्या वेळेला आम्ही पण होतो. त्या बैठकीच्या वेळेला ती कारवाई करू अशा प्रकारची सूचना केली होती. सभागृहात ती मांडणी होती. आज ही प्राथमिक अशा प्रकारची जर कारवाई झाली तर ती सुरुवात असेल असं वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे आता आम्ही 28-29ला मोर्चा काढायचं नक्की केलं होतं, परंतु कारवाई प्रक्रिया करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे या असलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होते ते बघू. 4 तारखेला परत सभापतींच्या निवडणुका आहेत. या वेळेला सुद्धा पोलीस, लोकशाही या सगळ्याचा आराखडा बघून परत पुढे आम्ही 100% मी आज सांगतो जबाबदारीने, सातारा जिल्ह्यातल्या जनतेमध्ये प्रचंड नाराजगी आहे. नुसता आवाज जरी दिला असता तरी हजारो लोक रस्त्यावर उतरले असती, नाराजीचा निषेध केला असता. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु 4 तारखेच्या घडामोडी आणि बाकीच्या काही राजकीय घडामोडी बघितल्यानंतर पुढे तो निर्णय 100% घेतला जाईल. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. परभणी बाह्यवळण रस्त्याच्या चुकीच्या पुलामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, प्रशासनाचं दुर्लक्ष आणि कंत्राटदारांची अरेरावी. 6 महिन्यांपासून शेतकरी प्रशासनाकडे हेलपाटे घालतायत. कारवाई करण्याची मागणी.
हा रस्ता नंबरचा रस्ता आहे. हा रस्ता 3 गावाला जोडला जातो. हा शेतीचा रस्ता आहे. ह्या रस्त्यावर कमीत कमी 700 ते 800 हेक्टर जमीन आहे. भविष्यामध्ये ह्या परभणी इथला पाणी वाहते ह्या इथून, या वरच्या पुलावरून. इथून आम्हाला ऊसाची शेती भविष्यात करायची असल्यास ह्या पुलामधून आमची ऊसाचे वाहनं जाणार नाहीत. बाबा तुम्हीच असं करायले, वांगवले अडवायले, असं आमचं काय म्हणणं नाही. आम्ही तर उलटा त्याला इकून रस्ता दिला आमच्या शेतात, त्याला काही न घेता त्याला असा रस्ता दिलाय. आमचं म्हणणं एकच आहे की बाबा यानं त्या पुलाच्या हाईट वाढवा, त्या शेतकऱ्याला हे करून द्या. आमचं काय म्हणणं, त्यानं काम करा आमचं म्हणणं. दुर्लक्ष आणि दुरुस्ती अभावी वसई किल्ला दुरावस्थेच्या छायामध्ये किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि ऐतिहासिक दरवाजे कोसळण्याच्या स्थितीत. किल्ल्याकडे गेल्या 50 वर्षांपासून अधिक काळ दुर्लक्ष, स्थानिकांचा आरोप, तर पर्यटकांच्या दृष्टीनं गंभीर प्रश्न निर्माण. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये एअर फिल्टर बसवा, ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांची मागणी. दिल्लीमधील शाळांमध्ये एअर फिल्टर बसवण्याच्या धर्तीवरती अंकित प्रभूंचा प्रशासनाला प्रस्ताव. लोकलमध्ये गरोदर महिलांसाठी स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्याची मुंबई महापालिकेची मागणी. याबाबत महानगरपालिका रेल्वे प्रशासनाला निवेदन देणार. त्याआधी 9 एप्रिलला सभागृहामध्ये या विषयावरती चर्चा होणार. सासू सासऱ्यांचा सांभाळ करणं ही सुनेची नैतिक जबाबदारी असू शकते, मात्र ती पार पाडण्यासाठी तिच्यावरती कायदेशीर सक्ती करता येणार नाही. वृद्ध दाम्पत्याची याचिका फेटाळताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. धनंजय देशमुख यांनी काढला संतोष देशमुख यांचा टॅटू. धनंजय देशमुखांनी मानेवरती काढलेल्या या टॅटूचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. टॅटू सोबतच त्यांच्या मुलांचीही नावं कोरली आहेत. नागपूर शहरामध्ये मेट्रोच्या ट्रॅकवरती सुद्धा वन्य प्राणी पोहोचल्याची घटना. एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅकवरती आढळले साळींदर, तर अथक प्रयत्नांनंतर साळींदराला पकडण्यामध्ये यश आलंय. राज्यात आजपासून गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता. खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ त्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. रविवारी अकोल्यामध्ये सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. त्या खालोखाल नागपूरमध्ये 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यातील रोहामध्ये उद्या चिकन मटणची दुकानं बंद राहणार. जैन धर्मीयांच्या मागणीनंतर रोहा नगरपालिकेचा निर्णय. मच्छीमार आणि मासळी विक्रेत्यांच्या विरोधामुळे मासळी विक्री मात्र सुरू राहणार आहे. मुस्लिमांचा सण असताना काहीही होत नाही, मात्र हिंदूंच्या सणावरती दगडफेक केली जात असल्याचा मंत्री नितेश राणेंचा दावा. ईदीच्या वेळी जे नियम कायदे लागू होतात ते रामनवमीच्या वेळी देखील लागू करण्याची मागणी. उनके हिसाब से अगर सर्वधर्म समभाव है, गंगा जमुना तहजीब है, तो फिर जो नियम जो कानून आप ईद के वक्त लगाते हो वही कानून आप हमारे रामनवमी के वक्त भी लगाइए. तभी तो हम ईद के वक्त तो कोई पत्थर मारता नहीं, कोई किसी को परेशानी लाता नहीं, तो फिर रामनवमी के वक्त ये सब हादसे क्यों होते हैं. कोल्हापूरच्या उसगावात मंगेश्वर देवाचा अनोखा पालखी भेट सोहळा. 8 देवांच्या पालखी भेटीची परंपरा. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी हजारो भाविक दाखल. माहेर वाशिणींचे गारवे, धनगरी, ढोल, कैताळ आणि भंडाऱ्याची केली जाते उधळण. साताऱ्यातील शिखर शिंगणापूर इथे यात्रेचा आज मुख्य दिवस. मुंगी घाटामधून कावडीवरती चढवून शंभू महादेवास जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. तर पाडव्याच्या मुहूर्तावरती शिवपार्वतीला हळदी लावण्याच्या कार्यक्रमाने या यात्रेला सुरुवात होते. सातारा तालुक्यातील वासोळे इथं 58व्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प. पहाटेची काकड आरती, भजन, संध्याकाळचा हरिपाठ आणि रात्री कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. अकराशेहून अधिक ठिकाणांना बॉम्ब उडवून